कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून दिवेआगरचा गावठाण प्रकल्प पूर्णत्वास आला, ग्रामस्थांमध्ये समाधान। गेले 20 वर्षांपूर्वी प्रलंबित असलेला दिवेआगरचा गावठाण प्रकल्प मार्गी लागण्यासाठीच माजी सरपंच उदय बापट, यावेळीचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान दिवेआगरचा सरपंच सिद्धेश कोसबे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। याज्ञकामी शासकीय कामातील सर्व गोष्टींची पाहणी करून ग्रामस्थांचे गावठाण प्रकल्पातील मार्ग सुकर करणारे श्रीवर्धन प्रांत अधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, बोर्ली पंचतन मंडळ अधिकारी सुनील पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी रोहित मोरे यांचे देखील मोलाचे योगदान लाभले। दिवेआगरचे गावठाण प्रकल्पात खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी लक्ष घातल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असल्याचे सरपंच सिद्धेश कोसबे आणि ग्रामसेविका माया पालवे यांनी सांगितले आहे। दिवेआगर येथील गोरगरीब गरजूंनी घर बांधण्यासाठी सावित्री पाखाडी, मिरकल गल्ली, उत्तरेश्वर पाखाडी या परिसरात अतिक्रमण केले आहे। सरपंच सिद्धेश कोसबे आणि सदस्य यांनी प्रयत्न चालू ठेवल्याने तो दिवस उजाडला। गावठाण प्रकल्पातील जागा ग्रामस्थांना मोजणी करून देऊन हद्द कायम करण्यात आली। लोकप्रिय खासदार तटकरे साहेब, महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या माध्यमातूनच पूर्णत्वास गेला आहे। यावेळी सरपंच सिद्धेश कोसबे, ग्रामविकास अधिकारी माया पालवे, ग्राम महसूल अधिकारी रोहित मोरे, ग्रामपंचायत सदस्य राकेश केसळकर, मोहिता कोसबे, नेहा पाटील, कमिटी सदस्य, कर्मचारी आणि त्या विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते। के न्यूज साठी प्रतिनिधी उदय विठ्ठल कळस। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।